नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आपण चालू घडामोडी सिरीज या महिन्यापासून चालू केली होती. त्याच्यामध्ये आपण पूर्वीसुद्धा काही व्हिडिओज बघितलेले आहेत. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे लक्षात आलं पाहिजे की आपण वीकली जो काही आढावा घेत आहे, म्हणजे एका वीकमध्ये ज्या 6-7 दिवसामध्ये कोणत्या घडामोडी घडतात त्याचा आपण सविस्तर अभ्यास करून घेतो. त्याचबरोबर जो आता लास्ट वीक झाला त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की आपल्याला म्हणजे तुमच्या माहितीप्रमाणे तुम्हाला ही सुद्धा काही व्यक्तींना माहिती नसेल की आपण चालू घडामोडी सिरीज चालू केलेली आहे. मग त्याच्यामध्ये आपण सविस्तर राजकीय घडामोडी, काही क्रीडा घडामोडी, काही आंतरराष्ट्रीय घडामोडी सगळ्यांचा अभ्यास करत असतो. पण हा जो जुलैचा शेवटचा वीक आहे तर हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे की या वीकमध्ये सुद्धा काही घडामोडी घडलेल्या आहेत. मग लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये सुद्धा काही परत राजकीय काही करूया, काही नवीन पुरस्कार वगैरे काही लोकांना दिलेले आहेत. तर अभ्यासासाठी किंवा चालू जो आपला स्पर्धा परीक्षा जो एक घटक आहे, पोलीस भरती असेल, SSC असेल, वनरक्षक असेल किंवा अजून कोणत्या TCS IPS मार्फत परीक्षा घेतल्या जातात किंवा MPSC UP सुद्धा असेल, तर लक्षात ठेवायचं आपला तो जास्त त्याचा एक चालू घडामोडीचा आपल्याला जास्त संदर्भ देता येतो. सो मित्रांनो, आजच्या आपल्या लेक्चरला चालू करूया. अगेन काही महत्त्वाचे विषय आहेत, फक्त एकदा तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघत चला. काही वेळा तुम्हाला वाटलं कमेंटमध्ये टाकत चला. व्हिडिओ लाईक करायचा आहे, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा चॅनलला. मित्रांनो, पहिली घडामोडी आहे ती म्हणजे जो लोकमान्य टिळक पुरस्कार आहे तो गेल्या काही दिवसामध्ये खूप चर्चेमध्ये आहे. कारण जेव्हा ती प्रतिष्ठित व्यक्ती असते तेव्हा त्यांच्यासाठी तो पुरस्कार दिला जातो, तर ती खूप मोठं आपल्याला त्याच्यावर अभ्यास करता येतो. तर बघा, पुरस्काराचे मानकरी आहेत नितीन गडकरी आहेत. लोकमान्य टिळक पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार आहे 2025 सालचा. मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो की 25 सालचा लोकमान्य टिळक पुरस्कार कुणाला दिला गेला, तर त्यांचं नाव आहे नितीन गडकरी, जे सध्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. पुरस्काराचा क्रमांक आहे मित्रांनो 43वा. ठीक आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. 43 नितीन गडकरी आणि लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025. 1 ऑगस्ट लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी दिवशी हा पुरस्कार देण्यात येईल. ओके, 1 ऑगस्टला हा आता पुरस्कार दिलेला आहे. पुरस्काराचे स्वरूप असतं स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1 लाख रुपये. बघा, 1 लाख रुपये. तुम्हाला कधी कधी त्याचं पुरस्काराची रक्कम सुद्धा विचारतील. सुरुवात झाली होती 1930 पासून. कोणाद्वारे दिला जातो, तर टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट. मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, बऱ्याच वेळा विचारतात भारत सरकार आहे का की एखादं कुठली संस्था आहे का. लक्षात ठेवायचं मित्रांनो की टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट मार्फत हा पुरस्कार दिला जातो. पुढे बघूया आपण. पहिले विजेते आहेत मित्रांनो SM जोशी. ओके, यांना विसरू नका, पहिले विजेते. आता जे लास्ट जे रिसेंट विजेते आहेत म्हणजे 1-2 वर्षा मागचे, ते पण लक्षात ठेवायचे. 24ला दिला होता सुधा मूर्ती यांना, प्रतिष्ठित लेखिका आहेत, समाजकार्य करतात, समाजसेविका आहेत. 23ला दिला होता नरेंद्र मोदी यांना. मग जेव्हा पंतप्रधानांना पुरस्कार दिला गेला त्या वर्षापासून तो पुरस्कार चर्चेमध्ये आहे. मग 23चा नरेंद्र मोदी, 24चा सुधा मूर्ती यांना आणि 25चा नितीन गडकरी यांना दिलेला आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. नितीन गडकरी भाजपाचे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. सध्या भारताचे रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री आहेत. हायवे मॅन ऑफ इंडिया त्याला म्हणलं जातं. मग तुम्हाला असे भरपूर प्रश्न विचारले जातात. MPSC मध्ये मित्रांनो, PYQ मध्ये सुद्धा विचारलं होतं चालू घडामोडीमध्ये की फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया कोण आहे, वॉटर मॅन ऑफ इंडिया कोण आहे, रेल्वे मेट्रो मॅन ऑफ इंडिया कोण आहे, तसं हायवे मॅन ऑफ इंडिया कोण आहेत, तर ते आहेत नितीन गडकरी. जन्म 27 मे 57 नागपूरचे आहेत. शिक्षण MCOM LLB आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा केलेला आहे. शिक्षण वगैरे विचारणार नाहीत, फक्त लक्षात ठेवायचं मित्रांनो. तर हायवे मॅन ऑफ इंडिया महत्वाचा आहे आणि पुरस्काराबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. स्वरूप वगैरे 1 लाख रुपये लक्षात ठेवा. देन राजकीय कारकीर्द 74-75 विद्यार्थी चळवळीतून राजकारणात त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच ABVP. ओके, भारतीय जनता पार्टीची जी विद्यार्थी संघटना आहे त्याला म्हणतो आपण ABVP. लक्षात ठेवायचं. 1989 मध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद सदस्य झालेले आहेत. 95 ते 99 महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री. लक्षात ठेवायचं, शिवसेना आणि BJPची युती असताना त्यावेळी. मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्ग यांच्याच काळात पूर्ण झालेला आहे. 4 ते 9 मध्ये महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते राज्यामध्ये. 9 ते 13 मध्ये भाजपाचे राष्ट्राध्यक्ष होते. लक्षात ठेवायचं, खूप मोठी घडामोडी आहे. 14 केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री, ते आतापर्यंत कार्यरत आहेत. म्हणजे यांच्याकडे एकच खातं दिलं, पहिल्यापासून दिलेलं आहे. फक्त काही वेळा कमी जास्त खाती म्हणजे ऍडिशनल खाती सुद्धा दिली जातात. लक्षात ठेवायचं. ओके, सो पहिली घडामोडी झाली. आता दुसरी लक्षात ठेवायची की चर्चेमध्ये जे काही आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत, मग जेव्हा एका देशाकडनं दुसऱ्या देशाला काही ज्या काही डिफेन्सच्या काही आपण वस्तू, जसं की आपले एअरक्राफ्ट्स आहेत, काही नौका असतील, काही जहाज असतील, काही पाणबुडे असतील, मग ही चर्चेमध्ये असायला पाहिजे. आणि चर्चेमध्ये असलं की लक्षात ठेवायचं, आपल्याला डिरेक्टली प्रश्न विचारतात की कुठल्याही परीक्षेला की अपाचे हेलिकॉप्टर कुठल्या देशाकडनं घेतलेलं आहे, राफेल विमान कुठल्या देशाकडनं घेतलेलं आहे. मग लक्षात ठेवायचं, राफेल तर तुमचं फ्रान्स झालं, पण आता अपाचे लक्षात ठेवा. अपाचे हेलिकॉप्टर्स नाव AH-64E, अपाचे त्याचं असं नाव आहे. अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोईंग, अमेरिकेकडनं हे आपण अपाचे घेतलेले आहेत. तुम्हाला डिरेक्टली 1 प्रश्न विचारला जातो.
तर या कंपनीकडून, बोईंग कंपनीकडून भारतीय लष्कराला हेलिकॉप्टर देण्यात आलेले आहेत. यासाठीच्या करारानुसार एकूण 6 अपाचे हेलिकॉप्टर लष्कराला दिले जातील. महत्वाचं एवढंच आहे, अपाचे हेलिकॉप्टर कुणाकडनं घेतली जातात, तर अमेरिका आपल्याला देतं. येते लक्षात. वैशिष्ट्य बघा, AS-64E अपाचे जगातील सर्वात आधुनिक बहुउपयोगी हेलिकॉप्टर मानली जातात. आधुनिक नॅव्हिगेशन आणि कम्युनिकेशन सिस्टीमने सज्ज आहेत. मित्रांनो, खूप जास्त महत्वाची घडामोडी आहे की अपाचे हेलिकॉप्टर अमेरिकेने जर दिली असतील तर लक्षात ठेवायचं, ह्या गोष्टी आपण इथे बघितलेल्या आहेत. महत्वाचे बघा, यापूर्वी 19 मध्ये भारतीय हवाई दलात 22 अपाचे हेलिकॉप्टर समाविष्ट करण्यात आलेली होती. घोषणा, ओके. तर हे लक्षात ठेवा की इथं आपण अपाचे बद्दल माहिती घेतलेली आहे. ही आपली दुसरी घडामोडी झालेली आहे. तिसरं बघा, या वीकमध्ये मला असं वाटलं की अमेरिका युनेस्को मधून बाहेर पडलेली आहे. मग जेव्हा अमेरिकेसारखा मोठा देश आहे जो एका मोठ्या संघटनेमधनं, आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये बाहेर पडतो, तेव्हा दोन्हीही घडामोडी चर्चेमध्ये असतात. अमेरिकेमध्ये सध्या डोनाल्ड ट्रम्प सध्या राष्ट्राध्यक्ष आहेत आणि युनेस्को नावाची संघटना आहे. त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. बघा, घोषणा झाली 22 जुलै 25 रोजी. पण हे का पहिल्यांदाच नाहीये, यापूर्वी सुद्धा अमेरिकेने असल्या काही गोष्टी केलेल्या आहेत. आलं का लक्षात. 31 डिसेंबर 26 ला निर्णय लागू होईल. अमेरिका तिसऱ्यांदा युनेस्को मधून बाहेर पडत आहे. मग हे चर्चेमध्ये सारखं सारखं असतं. मग लक्षात ठेवायचं, जेव्हा एखादा व्यक्ती तिथं राष्ट्राध्यक्ष होतो तो त्याच्या पॉलिसीने काम करत असतो. त्यांना वाटलं असेल युनेस्कोमध्ये सगळ्यात जास्त फंडिंग अमेरिका करतं, अमेरिकेला जास्त फायदाच नाहीये, तर मग आपण त्यात काय राहायची गरजच नाहीये. पण आपल्यासाठी मात्र स्पर्धा परीक्षेचा एक विद्यार्थी म्हणून आपल्याला युनेस्को बद्दल माहिती गोळा करायची आहे. आपण माहिती त्याची घेऊया. ओके, 84 ला, 17 आणि 25 ला सुद्धा झालं होतं. आता बाहेर पडण्याचे कारण काय आहे, युनेस्को इस्रायल विरोधात पक्षपात करते असा अमेरिकेचा आरोप आहे. युनेस्को संघटना आहे ते इस्रायल विरोधात पक्षपात करतं, थोडंसं पार्शलिटी करत असतं. मग त्यांना असं वाटतं म्हणून ते बाहेर पडलेले आहे. आलं का लक्षात. पण आपल्यासाठी महत्वाचं आहे की 11 साली युनेस्कोने पॅलेस्टाईनला पूर्ण सदस्यपद दिलेले आहे. युनेस्कोचे धोरण अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताच्या विरोधात आहे असण्याचा आरोप आहे. 17 इस्रायल युनेस्कोतून बाहेर पडलेला आहे. मग लक्षात ठेवा, लागोलाग या घटना झालेल्या आहेत. पण महत्वाचं बघा, युनेस्को नावाची संघटना आहे, आंतरराष्ट्रीय संघटना आहे. याचा फुल फॉर्म पण माहिती पाहिजे आपल्याला. युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. बऱ्याच वेळा इथं एज्युकेशनच्या ऐवजी इकॉनॉमिकल करतात, कन्फ्युज व्हायचं नाही. सायंटिफिकच्या ऐवजी सोशल करतात. मग लक्षात ठेवायचं मित्रांनो, शैक्षणिक आहे म्हणजे एज्युकेशन, सायंटिफिक आहे म्हणजे एस वैज्ञानिक, आणि कल्चरल म्हणजे सांस्कृतिक. तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. बाकी UN आणि ओचं सगळ्यांना माहिती असतं, पण मध्ये थोडं कन्फ्युज व्हायला लागतं. एज्युकेशन आहे ई झालं, एस म्हणजे सायंटिफिक आणि सी म्हणजे कल्चरल. येते लक्षात. स्थापना आहे 16 नोव्हेंबर 1945. मित्रांनो, 1945 ला भरपूर जास्त संघटना स्थापन झालेल्या आहेत आंतरराष्ट्रीय, ज्यामध्ये ही सुद्धा एक संघटना आहे ती युनेस्को म्हणून. मुख्यालय पॅरिसमध्ये आहे. बऱ्याच ऑप्शन मध्ये विचारतात युनेस्कोचे मुख्यालय कुठं आहे, आणि ऑप्शन असतं लंडन, किंवा एखादं असतं स्वित्झर्लंड जिनिव्हा असतं, किंवा एखाद्या वेळी असतं न्यूयॉर्क, वॉशिंग्टन. मग लक्षात ठेवायचं, युनेस्को अमेरिकेमध्ये नाही, युनेस्को आहे पॅरिसमध्ये, फ्रान्समध्ये. लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवत चला, युनेस्को चा उच्चार आहे म्हणजे पॅरिस, युनेस्को पॅरिस. आलं का लक्षात. मुख्य उद्देश काय आहे, आता बघा आपण इथे घेतलेलंच आहे. शिक्षण आहे, विज्ञान वैज्ञानिक आहे गोष्टी, आणि सांस्कृतिक आहे. म्हणजे कुठला उद्देश असणार आहे लक्षात ठेवायचं, शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीमधील आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवून जगात शांतता व सुरक्षितता कायम राखणे. बघा, शिक्षण, विज्ञान आणि संस्कृती फुल फॉर्म मध्ये ऑलरेडी घेतलेला आहे. आलं का लक्षात. हा त्याचा सिम्बॉल आहे बघा युनेस्कोचा. ठीक आहे. नेक्स्ट, INS निस्तार नौदलात दाखल झालेला आहे. आता INS निस्तार तर एवढं महत्वाचं नाहीये, पण तरी सुद्धा काही वेळा आठवड्यामध्ये घडामोडी जर वाटल्या तर तुम्हाला 100% सांगत जाईल. तसं बघायला गेलं तर मागच्या काही वर्षामध्ये INS विक्रांत INS चर्चेमध्ये आहे. म्हणजे जी आपली विमानवाहू नौका आहे मोठी, इंडिजिनस आहे, भारतीय बनावटीची आहे, ते सर्वात मोठी आणि एकमेव सध्या आहे, ते चर्चेमध्ये असतात. तरी सुद्धा मी निस्तार घेतलेला आहे. डिरेक्टली विचारू शकतात. भारताचे पहिले स्वदेशी बनावटीचे डायव्हिंग सपोर्ट वेसल लक्षात ठेवायचं मित्रांनो. मग स्वदेशी बनावटीचं पहिलं आहे म्हणून महत्वाचं आहे. तुम्हाला प्रश्नात विचारतील INS निस्तार काय आहे, ऑप्शन असणार आहेत खाली. मग लक्षात ठेवायचं, निस्तार काय आहे, DSV आहे, म्हणजेच डायव्हिंग सपोर्ट वेसल आहे. हे एक विशेष नौदल जहाज आहे, जगातील काही देशांकडेच असं आहे. लक्षात ठेवायचं निस्तार. नौदलात दाखल झालं 18 जुलै 25 रोजी विशाखापट्टणम येथे दाखल झालं. तिथं आपला नेव्हीचा बेस पण आहे. निर्मिती हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड. लांबी आहे 118 मीटर, रुंदी आहे 22 मीटर, वजन 10,000 टनापेक्षा जास्त आहे. आता वजन, लांबी, रुंदी काय जास्त करत बसू नका, पण एक्झामला विचारलं जाईल INS निस्तार, नुकतेच लॉन्च झालेले INS निस्तार काय आहे. तर काय आहे ते, एक त्याला आपण काय म्हणतो DSV म्हणजे काय, सपोर्ट वेसल आहे. ओके, चित्र पण आहे बघा इथं.
नेक्स्ट वैशिष्ट्य काय आहेत, 300 मीटर पर्यंत खोल समुद्रात बचाव कार्य करण्यास सक्षम आहे, 2 महिन्यापेक्षा अधिक काळासाठी समुद्रात राहू शकतं, हेलिकॉप्टर उतरवणे शक्य आहे, कारण का मोठा तिथं वरती बेस आहे, डेक मोठा आहे, तिथं तर बऱ्यापैकी हेलिकॉप्टर्स किंवा विमानं लॉन्च होऊ शकतात, म्हणजे हे होऊ शकतात, उतरवणं शक्य होऊ शकतं. कार्य बघा, पाण्याखालील मोहिमामध्ये आधार देणे, ज्यामध्ये पाणबुडी बचाव इतर मदत समाविष्ट आहेत. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये सबमरीनचे ऑपरेशन सुद्धा होऊ शकतात. पाणबुडी मार्फत जे ऑपरेशन घेतले जातील ते सुद्धा इथे इम्पॉर्टंट आहे. आलं का लक्षात? खूप एक महत्वाची घडामोडी आहे. नौदलातील महत्वाच्या युद्धनौका. तर बघा, त्याचबरोबर मला असं वाटलं की सध्या चर्चेमध्ये असणाऱ्या आपण युद्धनौका करूया. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे INS विक्रांत आहे बघा, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका. म्हणजे लक्षात ठेवायचं, याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो एअरक्राफ्ट कॅरियर. ही भारताची पहिली स्वदेशी बनावटीची. कोणती? INS विक्रांत. यापूर्वी सुद्धा होती एक, पण ती नंतर आपण आता रिटायर झालेली आहे, ती सध्या आपल्या सेवेत दाखल नाही. INS विक्रांत मध्ये होती बघा आपल्याकडे. सो भारतीय नौदलाची प्रमुख विमानवाहू युद्धनौका होती, जी आपण रशियाकडनं घेतली होती. लक्षात ठेवायचं आहे. मग रशियाकडनं खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. रशियाकडनं बऱ्याच ठिकाणी भारतानं काही सामग्री आयात केलेली आहे. रशिया आपला चांगला डिफेन्स पार्टनर आहे. रशिया आहे, इस्रायल आहे, काही ठिकाणी अमेरिका आहे, काही ठिकाणी आपण फ्रान्सकडनं घेतो. मग लक्षात ठेवायचं, कुठल्या देशाकडनं आपण काय घेतलं हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं. आलं का लक्षात? रडारला चुकवण्याची क्षमता असणाऱ्या मध्यम आकाराच्या युद्धनौका INS शिवालिक आहे, INS सातपुडा आणि INS सह्याद्री. फक्त तुम्हाला मी नावं सांगत आहे, पण याच्यावर शक्यतो जास्त प्रश्न येणार नाहीत, पण 100% INS विक्रांत आणि विक्रमादित्यला प्रश्न येऊ शकतात. आलं का लक्षात? महत्वाची भूमिका बघा, तर या ज्या काही भूमिका हे ज्या आपण सध्या आता वापरलेल्या आहेत, INS विक्रमादित्य किंवा INS विक्रांत. INS विक्रांत आता आलं, पण आधी INS विक्रमादित्य होतं, किंवा अजून कुठल्या आपल्या ज्या हे वेसल्स होत्या, शिप्स होत्या, जहाज होते, त्यांनी आतापर्यंत ही कामगिरी केलेली आहे. भारत पाकिस्तान युद्धामध्ये 65च्या आणि 71च्या त्याही सुद्धा ते आपण वापरलेला आहे. कारगिल युद्धामध्ये सुद्धा त्यांचा वापर केला होता. INS विक्रांत असेल, कारण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला नौसेनेच्या मदत घेऊन तुम्हाला एखादं ऑपरेशन करावं लागतं. बालाकोटचा एअर स्ट्राईक, गुरुला विसरणार नाही असा एअर स्ट्राईक झाला होता. ऑपरेशन सिंदूर सध्या चर्चेमध्ये असणारं 2025 मध्ये पहलगामला जो हल्ला केला आतंकवाद्यांनी, त्याचा आपण प्रतिकार दिला ऑपरेशन सिंदूरच्या मार्फत. आलं का लक्षात? ते सुद्धा लक्षात ठेवायचंय. महत्वाचं, MiG-21 ची जागा आता तेजस हलके लढाऊ विमान घेतील. तेजसला आपण काय म्हणतो, तर LCA म्हणतात त्याला. LCA म्हणजे लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट, हलके लढाऊ विमान, लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट म्हणजेच तेजस. लक्षात ठेवायचं, सध्या MiG-21च्या जागी तेजस जे हलके विमान आहेत त्याचा वापर होईल. तर काय होतं, जेव्हा तुम्ही एखादं वजनदार विमान, तुम्ही एखादं एअरक्राफ्ट वापरताय, त्याच्या वजनामुळे काही इश्यू होऊ शकतात. जेवढं हलकं असेल तेवढं ते चांगलं असेल, त्याची कपॅसिटी, त्याचं डिस्प्लेसमेंट, त्याचं एअर वेलॉसिटी वगैरे चांगल्या गोष्टी असतात. ठीक आहे. सो इथं लक्षात ठेवायचं, तेजस हे आपलंच आहे. जेव्हा वाजपेयींच्या काळामध्ये जेव्हा ते पंतप्रधान असताना त्यांनी नाव दिलं होतं तेजस म्हणून, तेही लक्षात ठेवा. ओके. देन पुढची घडामोडी मित्रांनो आहे नरेंद्र मोदी यांच्याबद्दल. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेमध्ये व्यक्तिमत्व आहेत, कारण त्यांना सगळ्यात जास्त पुरस्कार मिळालेला आहे, ती गोष्ट चर्चेमध्ये आहेच. पुन्हा त्यांनी आता इंदिरा गांधीचा पराक्रम, म्हणजे इंदिरा गांधीचा विक्रम तोडलेला आहे. त्याचा पराक्रम हाच आहे की आतापर्यंत 2 नंबरचे सगळ्यात जास्त पंतप्रधान काळावर, म्हणजे पंतप्रधान या ऑफिसला असणारे एक पंतप्रधान, सगळ्यात जास्त कालखंड असणारे. म्हणजेच काय, नरेंद्र मोदींचा नवा विक्रम, सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहणारे दुसरे व्यक्ती आहेत. म्हणजे पहिल्यांदा अजून नेहरूच आहेत, पण दुसरे कोण आहेत सध्या, नरेंद्र मोदी झालेले आहेत. त्यांनी इंदिरा गांधींचा विक्रम जो रेकॉर्ड तोडलेला आहे, म्हणजे पदावर जास्त काळ राहण्याचा कालावधी 4078 दिवस एकूण. सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर जवाहरलाल नेहरू हे आहेत बघा, 6126 दिवस. म्हणजे अजून 2000 दिवस ते खूप महाग आहेत नरेंद्र मोदी. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडला त्यांनी, कालावधी 4077 होता, आता 4078 झालेला आहे. मग विचारलं की जास्त कालावधी कोणत्या पंतप्रधानाचा होता, तर ते होते आपले कोण, जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू. 2 नंबरला कोण आहेत, तर नरेंद्र मोदी आहेत. लक्षात ठेवायचं, अजिबात विसरायचं नाही. मोदींचे इतर विक्रम बघा चर्चेमध्ये असतात. आतापर्यंत जगातील 17 देशांच्या संसदेला संबोधित करणारे भारताचे पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत. मित्रांनो, 17 देशांच्या पार्लमेंटमध्ये किंवा त्यांच्या मोठ्या असेंब्लीमध्ये मोदींनी काही ठिकाणी संबोधित केलेलं आहे, मोदींनी काही ऍड्रेस केलेला आहे. ठीक आहे. इंदिरा गांधींनी किती वेळा केला होता, 4 वेळा केला होता. नेहरूंनी किती वेळा केला होता, 3 वेळा केला होता. मोदी 1 नंबरला या ठिकाणी आहेत. ठीक आहे, संबोधित करण्यामध्ये. देन जगातील विविध देशांचे सर्वाधिक 27 नागरी सन्मान मिळवणारे जगातील पहिलेच नेते ठरलेले आहेत. तुम्हाला डिरेक्टली आकडा विचारू शकतील. मोदींना 2025च्या जुलैपर्यंत एकूण किती नागरी पुरस्कार मिळाले, तर 27 नागरी पुरस्कार मिळालेले आहेत.
अजिबात विसरायचं नाही मित्रांनो. मला वाटते कुठल्या आधीच्या एका घडामोडीमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की मोदींना एकाच त्या वीकमध्ये 2 पुरस्कार मिळाले होते. आता एकूण लक्षात ठेवायचं, एकूण 27 पुरस्कार मिळालेले आहेत. याच्यामध्ये ब्राझील आहे किंवा अजून कुठले बेट देश असतील, लक्षात ठेवा. ओके. देन पुढचं बघा घडामोडी. रायगड जिल्ह्यातील छत्र निजामपूर किंवा त्याला छत्री निजामपूर सुद्धा म्हणतात, छत्र निजामपूर गावाचे नाव बदलून रायगडवाडी ठेवलेले आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसामध्ये, गेल्या काही महिन्यापासून आपण नावं काही बदलत आहोत. नावं बदलत असताना लक्षात ठेवायचं, चालू घडामोडीमध्ये हा एक महत्त्वाचा टॉपिक होऊन जातो. बऱ्याच वेळा गावाची नावं बदलतात, बऱ्याच वेळा ठिकाणाची नावं बदलतात, शहराची नावं बदलतात. मग अजिबात विसरू नका. इतर शहरांच्या नावात बदल, हे कोणतं बघितलं? छत्र निजामपूर रायगडला होतं, आपण बऱ्यापैकी आता रायगडवाडी त्याला म्हणणार आहोत. इतर शहरांच्या नावात बदल झालेला आहे, ते म्हणजे इस्लामपूर चर्चेमध्ये आहे. इस्लामपूरचं आपण ईश्वरपूर केलं, औरंगाबादचं आपण छत्रपती संभाजीनगर केलं, अहमदनगरचं आपण अहिल्यानगर केलं आणि वेल्हेचं आपण राजगड केलेलं आहे. सो अजिबात विसरू नका. मला सुद्धा सांगा की अजून कशाची नावं बदललेली आहेत. तुम्हाला करंट अफेअर्समध्ये खूप जास्त मोठा असा एक विषय तुम्हाला अभ्यासाला दिला जातो, येते लक्षात. सो हे पण व्यवस्थित बघून घ्या. देन इम्पॉर्टंट वन लाइनर. या आठवड्यामध्ये असं वाटलं की काही असे एका वाक्यात विचारले जाणारे प्रश्न असतात, ते तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्याला डिरेक्टली बऱ्याच स्पर्धा परीक्षा विचारलं जातं, येथे लक्षात. आपण वन लाइनर करूया. 22 जुलै हा दिवस राष्ट्रीय ध्वज दिवस म्हणून साजरा करण्यात आला. का साजरा करण्यात आला? तर 22 जुलै 47ला कोणती घडामोडी घडली होती? 47 मध्ये संविधान सभेने भारताचा ध्वज स्वीकारला होता. म्हणून आपण काय केले, त्या दिवसाला आता आपण काय करणार? राष्ट्रीय ध्वज दिन साजरा करणार. राष्ट्रीय ध्वज दिन 22 जुलै, अजिबात विसरू नका मित्रांनो. देन फिडे बुद्धिबळ विश्वचषक 2025 स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असणार आहे, येते का लक्षात? आता अगेन त्याच्यामध्ये अजून घडामोडी आहेत. महिला विश्वचषक वेगळा असतो आणि पुरुष विश्वचषक वेगळा असतो, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे कॅटेगरी वेगळी असते. फिडेचा विषय कुठला असतो? फिडे कुठल्या खेळासंबंधित आहे? तर बुद्धिबळ, चेस चॅम्पियनशिप, लक्षात ठेवायचं. ओके. देन नेक्स्ट बघा, युथ स्पिरिच्युअल समिट 2025 चे आयोजन वाराणसी येथे करण्यात आलं, उत्तर प्रदेशमध्ये, लक्षात ठेवायचं. युथ स्पिरिच्युअल समिट. आता तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, स्पिरिच्युअल थोडंसं आध्यात्मिक, वाराणसी गंगेचा किनारा आहे, गंगेचा घाट आहे, वाराणसी, लक्षात ठेवायचं. ओके. उद्घाटन कुणी केलं? तर मनसुख मांडवीय यांनी, केंद्रीय क्रीडा मंत्री आहेत. थीम काय होती? व्यसनमुक्त युवा विकसित भारतासाठी. युथ म्हणलं की लक्षात ठेवा, तुमच्या थीम मध्ये काय असणार आहे? युवा. ओके. युथ स्पिरिच्युअल समिट. डिरेक्टली प्रश्न विचारला जातो, युथ स्पिरिच्युअल समिट कोणत्या ठिकाणी आयोजित केलं गेलं? त्याचं उत्तर आहे वाराणसी, अजिबात विसरायचं नाही. ठीक आहे. ओके. तर फक्त उद्घाटन बघा, बऱ्याच वेळा विचारलं जातं उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर नरेंद्र मोदी नाहीत, द्रौपदी मुर्मू नाहीत, राजनाथ सिंग नाही, तर कोण आहे तिथं? मनसुख मांडवीय आहेत, लक्षात ठेवा. देन पुढचा, गीता गोपीनाथन. मित्रांनो, प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, भारताचे व्यक्ती आहेत, पण आंतरराष्ट्रीय मोठ्या एका संस्थेमध्ये काम सुद्धा केलेलं आहे त्यांनी. बघा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, IMF मध्ये IMFच्या उपव्यवस्थापकीय संचालक पदावरून ऑगस्ट अखेरीस निवृत्त होणार आहेत. म्हणजे विचार करा मित्रांनो की उपव्यवस्थापक हे जे पद आहे ते खूप जास्त मोठं आहे आणि ती भारतीय व्यक्ती जेव्हा भूषवत असेल तेव्हा लक्षात ठेवायचं, तुम्हाला चालू घडामोडीमध्ये असे प्रश्न विचारले जातात. गीता गोपीनाथन नावाच्या व्यक्ती आहेत, त्या कोणत्या विषयाशी निगडीत आहेत? तर लक्षात ठेवायचं, अर्थशास्त्र किंवा बँकिंग. IMFच्या पहिल्या महिला उपव्यवस्थापकीय संचालक. बघा, हे असले प्रश्न विचारले जातात. पहिली महिला, गेल्या काही महिन्यामध्ये पहिल्या महिला ज्या आहेत त्या मोठ्या पदावर कार्यरत झालेल्या आहेत, मग अजिबात विसरायचं नाही. पुढचा, भारत रस्त्यांच्या नेटवर्कमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. बऱ्याच ठिकाणी वर्णन प्रश्न विचारले जातात. पहिला क्रमांक कोणाचा आहे? पहिला क्रमांक आहे अमेरिकेचा, दुसरा क्रमांक आहे भारताचा, लक्षात ठेवायचं. तिसरा आहे चीनचा. बऱ्याच वेळा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. 2 नंबर आहे भारत, 1 नंबरला आहे अमेरिका. ओके. चला पुढे बघूया. केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते VS अच्युतानंद याचे निधन झालेले आहे. ते माकपचे संस्थापक सदस्य होते. कामगार हक्क, भूमी सुधारणा व सामाजिक न्यायासाठी लढा देणारे नेते होते. 2006 ते 11 केरळचे मुख्यमंत्री सुद्धा होते. लक्षात ठेवायचं, डिरेक्टली प्रश्न विचारला की अच्युतानंद कोण होते? ते केरळचे माजी मुख्यमंत्री आहेत. केरळ विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते सुद्धा होते. पण यामध्ये सगळ्यात महत्वाचं होतं केरळचे मुख्यमंत्री आणि माकप नेते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, लक्षात ठेवायचं, CPM त्याला आपण म्हणतो. ओके. चला पुढे बघूया. MS रामचंद्र राव त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे. बऱ्याच वेळा प्रत्येक महिन्यामध्ये 1-2 महिन्यामध्ये नवीन
जे आपले मुख्य न्यायाधीश आहेत ते काही ठिकाणी काय करतात, उच्च न्यायालयामध्ये शपथ घेतात, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होतात. मग जर करंटमध्ये वाटतं तर लक्षात ठेवायचं कोणत्या राज्यामध्ये जे मुख्य न्यायालय आहे त्याच्यामध्ये कुणी शपथ घेतलेली आहे, कुठल्या व्यक्तीने शपथ घेतलेली आहे न्यायाधीश म्हणून. ओके, येस, त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ते रामचंद्र राव आहेत. झारखंड राज्यात भारतातील पहिला खनिज प्रकल्प पर्यटन प्रकल्प सुरू केलेला आहे. डिरेक्टली प्रश्न विचारू शकतात की खनिज जो पर्यटन प्रकल्प आहे तो कोणत्या राज्यात सुरुवात झाली, तर झारखंडमध्ये. पर्यायामध्ये ओडिशा असणार, पर्यायामध्ये छत्तीसगड असणार, कारण का त्या बेल्टमध्ये सुद्धा खनिज संपदा भरपूर आहे. पण लक्षात ठेवायचं झारखंडला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. झारखंडला मायनिंगचं केंद्र मोठं आहे, तिथं मोठे मोठे केंद्र आहेत, संस्था पण मोठ्या मोठ्या आहेत. अरुणाचल प्रदेशात भारतातील पहिला पूर्णतः स्वदेशी भूऔष्णिक प्रकल्प उभारला जाणार आहे. कुठं, अरुणाचल प्रदेशमध्ये. कोणता, पहिला पूर्णतः स्वदेशी भूऔष्णिक म्हणजेच काय, तर थर्मल पॉवर प्लांट. पण लक्षात ठेवायचं जिओ थर्मल त्याला आपण म्हणतो, पण इथे लक्षात ठेवायचं तुम्हाला तो अरुणाचलला उभा केला जाईल आणि तो स्वदेशी बनावटीचा असेल. इथे कोणताही परकीय देश तुम्हाला सपोर्ट करणार नाही, कारण तिथं आपण तंत्रज्ञान आपलं वापरणार आहोत. ऊर्जा क्षमता किती असेल, 50 किलोवॅट. अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्हा चर्चेमध्ये असतो नेहमी. जेव्हा काही घडामोडी घडतात भारत आणि चीनमध्ये तेव्हा तवांग जिल्हा चर्चेमध्ये असतो. तवांग जिल्हा कुठं आहे, तर अरुणाचलमध्ये आहे. आलं का लक्षात. पुढे बघायचं, आंद्रे रसेल या व्यक्तीनं जर रिटायरमेंट घेतली तर क्रीडा क्षेत्रामध्ये किंवा क्रीडा त्या जगतामध्ये तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो स्पोर्ट्स न्यूजमध्ये. आंद्रे रसेल कोण आहेत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतलेली आहे. ते वेस्ट इंडिजचे अष्टपैलू आहेत. प्रश्न विचारला जाईल. नुकतेच आंद्रे रसेल यांनी निवृत्ती घेतलेली आहे. ते कोणत्या देशाचे खेळाडू आहेत, कोणत्या देशात, त्यांचा वेस्ट इंडिज आहे. अजय कुमार श्रीवास्तव यांची हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच काय, HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ची अभियांत्रिकी व संशोधन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. इतकी घडामोडी महत्त्वाची नाही, पण एका वीकमध्ये काही वाटलं म्हणून तुम्हाला मी सांगतोय. कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि रोबोटिक्स शिकवणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद शाळा केळशी. कुठं आहे, रत्नागिरी. मित्रांनो लक्षात ठेवायचं, केळशी, दाभोळ लक्षात ठेवा, तिथला एरिया बराचसा चर्चेमध्ये असतो. जॉग्राफीला सुद्धा तुम्हाला ते महत्वाचं आहे, पण विसरायचं नाही. काय सांगितलं मी, AI आणि AI वर तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. भारतातील प्रमुख AI संस्था, पहिली महिला कोण आहे, AI टीचर, पहिलं विद्यापीठ. प्रत्येक ठिकाणी अभ्यास करत चला. AI खूप जास्त चर्चेमध्ये आहे. आपण महाराष्ट्रामध्ये बघूया, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स शिकवणारी पहिली जिल्हा परिषद शाळा. इथे पहिली जिल्हा परिषद शाळा कुठं असणार आहे, तर केळशीमध्ये असणार आहे. कुठं ती, रत्नागिरीमध्ये. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केळशी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा असेल. ओके, चला पुढे बघूया. डॉन चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बोराट यांचे निधन झालेलं आहे. प्रश्न असा विचारला जातो, चंद्रा बोराट नुकतीच या व्यक्तीचं निधन झालं, ते कोणत्या चित्राशी संबंधित आहे, कोणता असेल ते चित्रपट. ओके, चित्रपट बघा 1978. हा, आता डॉन नवीन शाहरुख खानचा नवीन चित्रपट होता, मध्यंतरी येऊन गेला, मागं खूप झालं, त्याला खूप वर्ष झालीत. पण जो पहिला डॉन होता तो कोण होता, अमिताभ बच्चन चित्रपट होता. अभिनेत्री कोण होत्या, जिनत अमान होत्या. प्रसिद्ध डायलॉग कुठला होता, डॉन का इंतजार वगैरे हे बघून घ्या. लेकिन डॉन पकडना मुश्किल नाही तर नामुमकिन आहे. हे डायलॉग काही आहेत तर लक्षात ठेवायचं. हे प्रसिद्ध डायलॉग त्यांनी सुरुवातीला हे केले होते आणि त्याचं नाव आहे चंद्रा बोराट. ओके, डॉनचे दिग्दर्शक आहेत. नेक्स्ट पुढचं बघूया आपण. 26 जुलै मित्रांनो विसरू शकत नाही कुणीच, कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो विजय दिवस, कारण त्याच दिवशी आपण कारगिल जिंकून घेतलं होतं 1999 साली, जे कारगिलचं युद्ध झालं होतं. लक्षात ठेवायचं. आणि बऱ्याच जणांना माहित आहे, जो मध्यंतरी शेरशाह पिक्चर येऊन गेला बघा, शेरशाह, ज्याच्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा होते, त्यांनी कोणाचा रोल केला होता, तर ते होते कॅप्टन विक्रम बत्रा यांचा. ठीक आहे, सो त्या संदर्भात घडामोडी लक्षात ठेवायचं आहे. 26 जुलै 99 भारतीय सैन्याने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. ओके, 26 जुलै कारगिल विजय दिवस असतो. देन हॅनलेचा पासपोर्ट निर्देशांक. मित्रांनो सगळ्या स्पर्धा परीक्षांना तुम्हाला निर्देशांक विचारले जातात. प्रथम कुठला देश आहे, शेवटचा देश कोणता आहे आणि भारताचा नंबर काय, एवढं लक्षात ठेवायचं. निर्देशांक कोणता आहे, कोण ते जाहीर करतं, भारताचा क्रमांक किती आणि टॉप आणि बॉटमचा क्रमांक किती, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. आता बघा, हॅनले पासपोर्टचा निर्देशांक काय आहे की भारताचा क्रमांक किती आहे, 77वा आहे. 8 स्थाने सुधारणा झालेली आहे. लास्टला किती होता, 85वा होता. आपण 77ला आलो सध्या. 24ला किती होता, 85 होता. प्रथम क्रमांक कोण आहे, सिंगापूर आहे. आता बघा, या हॅनले पासपोर्टचा निर्देशांकाचं महत्व काय आहे, तर कोणत्याही विसाशिवाय पासपोर्ट धारकांना किती देशामध्ये प्रवेश करता येतो यावर आधारित ही क्रमवारी आहे. लक्षात ठेवायचं. कोणत्याही विसाशिवाय तुम्हाला त्या देशामध्ये एंट्री मिळत नसते व कोणत्याही विसाशिवाय
पासपोर्ट धारकांना किती देशामध्ये प्रवेश करता येतो? पासपोर्ट फक्त पाहिजे तुमच्याकडं आणि तुम्ही कोणत्या देशामध्ये म्हणजे किती देशामध्ये जाऊ शकता हा नंबरच काय सांगतो तुम्हाला, तर हिंदलेचा पासपोर्ट निर्देशांक सांगत असतो. मग लक्षात ठेवायचं, जे जे निर्देशांक चर्चेमध्ये आहेत आपण निर्देशांकला वेगळे लेक्चर सुद्धा घेऊया व्यवस्थित, सगळे एका वर्षाचे पूर्ण निर्देशांक करायचे आहेत. पण आता लक्षात ठेवायचं की हँडलेबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. आलं लक्षात? पुढे स्टेट बँक ऑफ इंडियाला 2025 सालासाठी जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक हा पुरस्कार मिळालेला आहे. मित्रांनो, जगातील पुरस्कार आहे सर्वोत्तम ग्राहक बँक. कुणाला? आपल्या भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती आहे? ती स्टेट बँक ऑफ इंडिया. येथे लक्षात, हा पुरस्कार देण्यात आला कोणाद्वारे? अमेरिकन मासिक कुठलं? ग्लोबल फायनान्स कडून. बघा हे सुद्धा महत्वाचं आहे, ग्लोबल फायनान्स आणि जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक 25 सालचा स्टेट बँक ऑफ इंडियाला कस्टमरचा पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात ठेवायचं, सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. आलं का लक्षात? ओके मित्रांनो, मला कमेंटमध्ये सांगा की स्टेट बँकेची स्थापना कधी झाली आणि स्टेट बँकेचं हेडक्वार्टर कुठं आहे? स्टेट बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय कुठं आहे आणि स्थापना कधी झाली? मला कमेंटमध्ये सांगा. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत तुमच्या समोर. आता जुलै तर संपलेला आहे, ऑगस्टमध्ये सुद्धा काही व्हिडिओ तुमच्याकडे येतील. आपण जुलैचा पूर्ण अख्ख्या महिन्यात सुद्धा तुम्हाला मी करंट अफेअर्स सांगेन. ते मात्र राजकीय, क्रीडा, आर्थिक, आंतरराष्ट्रीय, महाराष्ट्र असं पूर्ण आपण विभागावाईज करूया. आलं का लक्षात? चला मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला. लेक्चर चांगलं वाटलं नक्की लाईक करा. आपल्या स्पर्धा परीक्षा जे करत असतात मित्रमैत्रिणी वगैरे त्यांना शेअर सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.